महाराष्ट्रासमोर अदानींचं सुलतानी संकट असून आपलं सरकार आल्यानंतर त्यांचे आदेश फेकून देणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी बीकेसीतल्या सभेत दिलाय। पहिल्या कॅबिनेटमध्ये अदानींच्या घशातली मुंबई काढून घेणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। हा काय फेक नरेटिव्हचा भाग आहे? धारावी 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 नुसती धारावी नाहीये, अख्खी मुंबई हे अदानीच्या घशात घालतायत। आणि केवळ धारावीमुळे अख्खी मुंबईच नव्हे तर मुंबईच्या आसपासचा परिसर सुद्धा ते अदानीच्या घशात घालतायत। आणि जिथे जातोय तिथे अदानी, जिथे जातोय तिथे अदानी। म्हणजे प्रचाराची सुरुवात मी केली कोल्हापूर पासून। तिथले आपले राधानगरीचे आमदार बोलले केपी पाटील की साहेब आमच्या इथलं पाणी सुद्धा अदानीला विकलेलं आहे। चंद्रपूरमध्ये गेलो, तिथल्या खाणी आणि तिथली शाळा सुद्धा अदानीला देऊन टाकलेली आहे। आज पालघरला गेलो, तिथलं वाढवण बंदर झाल्यानंतर अदानीला देऊन टाकणार आहेत। म्हणजे एअरपोर्ट अदानी, बंदर अदानी, आपल्याला वीज येते ती महाराष्ट्रभरची वीज अदानीकडे, खाणी अदानीकडे, सगळे उद्योग धंदे अदानीकडे। हे संकट फार मोठं आहे, संकट फार मोठं आहे। ही मुंबई मराठी माणसाने बलिदान देऊन, बलिदान करून, रक्त सांडून मिळवलेली मुंबई आहे। आम्ही म्हणजे काही अदानी नाहीत की कोणतरी आमच्यासाठी आलं आणि फुकटची मुंबई आम्हाला देऊन टाकली। ही आमच्या हक्काची मुंबई आहे। आणि हक्काची मुंबई पहिल्या कॅबिनेटमध्ये मी जर काही करेन, म्हणजे मुख्यमंत्री वगैरे भाग वेगळा, पण सरकार म्हणून तर अदानीसाठी अदानीच्या घशात घातलेली मुंबई ही पहिली काढून घेईन। हा कॅबिनेटचा पहिला निर्णय असेल। धारावीकरांना जिथे आहेत तिथेच त्यांच्या उद्योगासह घर तर देईनच, पण ज्या जागा अदानीला दिलेल्या आहेत त्या जागांवरती, आणि हे काय आता MMRDA बरोबर काय जे करार केलाय ना, तो पहिला कचऱ्यामध्ये फेकीन मी। नीती आयोगाला सांगेन तुम्ही तुमचं काम करा, माझ्या मुंबईत यायचं तुम्हाला हक्क नाहीये। MMRDAला सुद्धा मी सांगेन मुंबई महापालिकेच्या हद्दीबाहेर तुम्ही जा, तुमचं काम तिकडे। मुंबई महापालिका ही स्वायत्त आहे, तिच्या अधिकारावरती जर का गदा आणाल तर कदाचित मी MMRDA सुद्धा रद्द करून टाकेन। एवढं कणखरपणाने वागावं लागेल।